प्रभादेवीचा पूल पाडणं पुन्हा लांबणीवर गेलेला आहे। 10 सप्टेंबरपासून पूल बंद होणार असल्याची वाहतूक पोलिसांनी माहिती दिलेली होती। पूल पाडण्याबाबत अद्यापही कोणता अंतिम निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही। त्यामुळे 10 सप्टेंबरला पूल वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे। प्रभादेवीचा पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे। अटल सेतूला जोडण्यासाठी आता या पुलाची बांधणी होणार आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। फेब्रुवारी 2025 पासून प्रभादेवी पूल बंद होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। पुन्हा एक नवीन तारीख जी आहे तो प्रभादेवी पूल बंद करण्याची तारीख 10 सप्टेंबर देण्यात आली होती। उद्या 10 सप्टेंबर आहे, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे जो आहे तो हा प्रभादेवी पूल उद्या बंद होणार नाही अशी माहिती जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। हा पूल पाडला जात नाहीये, त्याच्यामुळे वरळी शिवडी जो उन्नत मार्ग जो MMRDAचा प्रकल्प आहे तो प्रकल्प देखील रखडल्याची माहिती सध्या मिळते। कारण की फेब्रुवारीमध्ये हा प्रभादेवीचा पूल पाडणं अपेक्षित होतं, परंतु अजून देखील हा पूल न पाडल्यामुळे जो अटल सेतूला जोडणारा, अटल सेतू आणि वरळी सिलिंकला जोडणारा वरळी शिवडी उन्नत मार्ग जो आहे तो देखील रखडल्याचं समोर येते। त्याच्यामुळे 10 सप्टेंबरची तारीख जी आहे ती तारीख टळणार असल्याचं सांगण्यात येते। त्याच्यामुळे नागरिकांचा प्रश्न कधी मार्गी लावला जातोय आणि हा पूल पाडल्यानंतर वरळी शिवडीचा उन्नत मार्ग जो आहे तो कधीपर्यंत पूर्ण होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता नवीन तारीख कोणती देण्यात येते आणि त्यानंतर वरळी शिवडीचा उन्नत मार्ग जो आहे तो कधीपर्यंत त्याचं काम सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।